Now, second part, textbook page number 16, line number 1. While it is true that there is no law that compels us to say please. बघा, आपल्याला आपण प्लीज म्हटलं पाहिजे अशी कृती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. पण असं असलं तरीसुद्धा आपण सभ्यता पाळली पाहिजे याची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून जुना आणि पवित्र असा एक सामाजिक म्हणजे सभ्यतेविषयीचा सामाजिक असा आदेश आहे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. आणि सभ्यतेची पहिली आवश्यक कृती ही की आपल्याला जी मिळालेली सेवा असते त्या सेवेला आपण मान्य केलं पाहिजे, तिची आपण पोच दिली पाहिजे. Please and thank you are the small change with which we pay our wage as a social being. आणि एक सामाजिक प्राणी म्हणून कृपया आणि धन्यवाद या शब्दांच्याद्वारे आपण समाजाचं देणं चुकतं करत असतो. They are little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आणि मित्रहो, ह्या छोट्याशा सौजन्यदर्शक शब्दांना एक प्रकारे आपण ऑइलिंग करून म्हणजे वंगण घालून आपला जो जीवनरूपी रथ असतो त्याला आपण स्वीटली रनिंग करत असतो, म्हणजे सुरळीतपणे हाकीत असतो. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. आणि यामुळे काय होतं, वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिला आहे याप्रमाणे संवाद न होता एक मैत्रीपूर्ण अशा सहकार्याच्या भावनेतनं सुलभ व्यवहारातनं संवाद हा घडत असतो. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्विस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. एखाद्या सेवेची मागणी केली असता ती रागाने नाहीतर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ ज्या विकृत मनोवृत्तीच्या किंवा व्हल्गर माइंडची जी माणसं असतात अशा व्यक्ती जबरदस्तीने ते मिळविण्याचा प्रयत्न करतात. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि या संदर्भात मला एका माझ्या कंडक्टर मित्राविषयी सांगायला नक्की आवडेल. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबुक टू कंडक्टर्स ओन जनरली. आणि ह्या भेदभाव दर्शविणाऱ्या शीर्षकातनं जे माझं शीर्षक आहे धड्याचं लेखक म्हणतात तर त्यातून इतर कंडक्टरांविषयी कोणतंही मतप्रदर्शन किंवा त्यांना फटकार मारण्याचा माझा हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू केम थ्रू दी ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. या उलट असे काही लोकांचे गट आहेत की जे त्यांच्या अत्यंत कष्टमय अशा दिव्यातून बस कंडक्टरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सुकावून बाहेर पडत असतात हे मी या ठिकाणी सांगू शकतो. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लिझंट स्पेशमॅन who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him. आणि या ठिकाणी
काही कंडक्टर असे असतात की जे प्रवाशांना आपला जन्मजात शत्रू समजतात. असे हे खूपच वैतागलेले नमुने असतात, खडूस नमुने असतात आणि ते आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. आणि ह्या कंडक्टरांना असं वाटतं की फसवणे हाच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य उद्देश असतो आणि who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. आणि मग अशा प्रवाशांना मोठ्या आवाजात थोडीशी दमदाटी करून प्रामाणिकपणे वागण्यास भाग पाडलं जाऊ शकतं अशी त्यांची त्या ठिकाणी एक समज असते. बट धिस टाईप इज रेअर दॅन इट यूज्ड टू बी. असा प्रकार आहे पण दुर्मिळ आहे. पूर्वी होता पण आता दुर्मिळ आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू दी अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. बसेस चालविणारी एक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या बघा कर्मचारी वर्गाकडनं फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड आस टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्वड. आणि त्या कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडून एक सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी अशी साहजिकच पब्लिकची म्हणजे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी आग्रह करीत असते. इन डुईंग धिस इट इज नॉट ओनली मेक्स थिंग्स अनप्लिजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजीसुद्धा त्या ठिकाणी घेतली जात असते. आणि अशी कल्पना करायला लेखक म्हणतात मला आवडेल की असे झाले तर प्रवाशांचा प्रवास सुखद होईल आणि त्याबरोबर आणि समाजसेवाही घडेल. इट इज देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस द कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. इतर सर्व कंडक्टरांविषयी कोणतीही वैरत्वाची भावना न बाळगता लेखक म्हणतात की मी त्या वर्गाच्या एका विशिष्ट सदस्याला ट्रिब्यूट म्हणजे सलाम करू इच्छितो. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. लेखक म्हणतात की एके दिवशी बसमध्ये मी उडी मारून चढल्यानंतर खिशात पैसे न घेता मी घराच्या बाहेर पडलो आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मला त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची सर्वप्रथम त्या ठिकाणी जाणीव झाली. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अरोजेस. आणि शोध लागल्यावरती असं वाटलं कोणत्या प्रकारच्या संमिश्र भावना मनात येतात याचा प्रत्येकाला अनुभव आलेला असणार. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल और ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. एक म्हणजे कोणत्या भावना येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही मूर्ख आहात किंवा त्याहून वाईट म्हटलं वर्स्ट म्हटलं तर नेव म्हणजे लबाड आहात असा समज होऊ शकतो. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड स्ट्रीक. आणि या विचाराने तुम्ही वैतागता, तुम्हाला वैताग येतो आणि त्याचवेळी हो मला ही तुमची जुनी युक्ती पक्की ठाऊक आहे, माहिती आहे. तेव्हा नाऊ देन ऑफ यू गेट, खाली उतरा असे तुमच्याकडे थंडपणे पाच कंडक्टर जर म्हणाला तर तुम्हाला त्याचं अजिबात सरप्राईज होता कामा नये, आश्चर्य वाटता कामा नये. And even if the conductor is good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience
perhaps of missing your train or your engagement. आणि यातून जर त्या कंडक्टर जो सद्ग्रस्त असला आणि त्याने तुम्हाला सहजपणे त्याच्या गाडीतनं खाली उतरू दिलं तर तुम्हाला परत जावं लागतं. तुमची कदाचित तुम्ही तुमची जी काही ट्रेन आहे ती मिस करू शकता, चुकू शकता, किंवा तुमची एंगेजमेंट ज्यांच्याशी भेट ठरली आहे ती भेटसुद्धा चुकू शकते. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. मग खिशात कुठेतरी काही चिल्लर नाणी सापडतात का हे पाहावं म्हणून मी खिशे तपासले आणि पूर्णपणे आपण पेनिलेस आहोत म्हणजे पैसे नाही आहे ते ध्यानात आल्यावर मी कंडक्टरला शक्य तेवढ्या प्रामाणिक अशा आवाजामध्ये किंवा आवाजाने नाही चेहऱ्याने म्हटलं की मी भाडं देऊ शकत नाही, मला पैशासाठी परत जावं लागेल. ओ यू निडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल सेड ही. कंडक्टर म्हणाला की तुम्हाला खाली उतरून जाण्याची गरज नाही, राहू दे काय हरकत नाही, ऑल राईट काय हरकत नाही तो म्हणाला. मी पण म्हणालो ऑल राईट ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. मी म्हणालो पण माझ्याजवळ एकही कॉपर नाही म्हणजे एकही पैसा नाही. ओ आय विल बुक युअर थ्रू, ही रिप्लाइड. ठीक आहे, अहो मी तुमचं तिकीट काढतो. त्याने उत्तर दिलं. व्हेअर वूड यू वॉन्ट टू गो. कुठं जायचं आहे तुम्हाला. And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि असं त्याने विचारत त्याचे तिकिटांचे जे बंडल होतं ते त्याने सफाईदारपणे अगदी हँडल केलं, हाताळलं आणि जणू काही यातनं तो मला बँकेपासून हाँगकाँगपर्यंत कुठलंही तिकीट द्यायला तयार होता. I said it was very kind of him. मी त्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानत होतो. अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. आणि मला कुठं जायचं हे पण मी त्याला सांगितलं. अँड ॲज ही गेव मी द तिकट आय सेड. जसं त्याने मला तिकीट दिलं तसं मी त्याला म्हटलं बट व्हेअर शॅल आय सेंड द फेअर. पण मी हे तिकिटाचं भाडं कुठे पाठवू. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट ही सेड चेअरफुली. ही टर्न टू गो. आणि तो म्हणाला आपली पुन्हा कधीतरी गाठ पडेलच की. तो हसत म्हणाला आणि मागे वळला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वंडरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ सिलिंग अँड द अकाउंट वॉज अ स्क्वेअर. लेखक म्हणतात की तेवढ्याच सुदैवाने माझे खिशे चाचपडणाऱ्या बोटांना एका खिशाच्या कोपऱ्यात एक सिलिंग नाणं सापडलं आणि मी हिशोब चुकता केला म्हणजे त्याचे पैसे देऊन टाकले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेझर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. पण त्यामुळे एका चांगल्या कृतीमुळे माझ्या मनावर जी प्रसन्नतेची आपण त्याला काय म्हणतो ग्लो चमक उमटली होती ती जराही कमी झाली नाही. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. काही दिवसानंतर बसच्या वरच्या मजल्यावरती वाचत बसलेलो असताना नेमका माझा जो काही ट्रॅम्पल्ड म्हणजे दुखावला गेलेला पायाचा टो म्हणजे अंगठा जोरात तुडवला गेला.
I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. काही राग आला वेदना झाल्यामुळे. मी वर पाहिलं तर माझा मित्र कंडक्टर. प्रसन्न मुद्रा मला त्याची दिसली. त्याचा चेहरा काउंटेनन्स म्हणजे त्याचं तोंड मला दिसलं. सॉरी सर ही सेड. त्याने मला सॉरी म्हटलं. आय नो दीज आर हेवी बूट्स. गॉट देम because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. हे जाड बूट आहेत मला माहीत आहेत. पण हे घ्यायचं कारण असं की माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जातात. पण आता मी इतर लोकांच्या पायावर पाय देत ते तुडवत आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. सर मी आशा करतो की आपल्याला इजा झाली नसावी. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. लेखक म्हणतात की मला दुःख होत होतं, पण तो इतका आपुलकीने त्याविषयी बोलला की साहजिकच मला काही झालं नाही असं त्याला ठासून सांगावं लागलं. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेन एव्हर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन दी कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेरिंग. त्यानंतर जेव्हाही मी त्याच्या बसमध्ये बसत असे तेव्हा मी त्याचं निरीक्षण करत असे आणि त्याच्यात मला सदैव चांगले वागण्याच्या वृत्तीविषयी त्याच्यातील चांगले वागण्याच्या वृत्तीविषयी मला कुतूहलपूर्व असा आनंद वाटू लागला. ही सीम्ड टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. आणि त्याच्याकडे अमर्याद संयम साठा दिसला. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि प्रवाशांना कम्फर्टेबल आरामदायी प्रवास
आनंददायी प्रवास घडवण्याची देणगी असावी असं मला त्या ठिकाणी वाटलं. आय नोटिस्ड दॅट if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. आणि कधी पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगायला तो अगदी पायऱ्या चढून वरती जायचा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. आणि लेखक म्हणतात की माझ्या लक्षात आलं की म्हाताऱ्या लोकांशी तो पोटच्या मुलासारखा प्रेमाने वागायचा, विचारी वागायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि मुलांशी तो वडिलांइतका सॉलिसिटस म्हणजे काळजी घेणारा वाटायचा. ही हॅड इव्हिडंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि तरुण लोकांसाठी त्याच्या मनात विशेष करून एक उद्धार किंवा जिव्हाळा होता. अँड ऑलवेज इंडल्ज्ड इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि त्या तरुणांबरोबर नेहमी तो थट्टामस्करी करे. मेरी जेस्ट म्हणजे काय? आनंददायक विनोद करायचा. If he had a blind man on the board, it was not enough to set him down safely on the pavement. आणि कधी त्याच्या बसमध्ये एखादी आंधळी व्यक्ती असेल तर त्याला फुटपाथवरती सुरक्षितपणे खाली उतरून तो थांबत नसे. ही वूड कॉल टू बिल. तो बिलला आवाज द्यायचा. in front to wait while he took him across the road or round the corner. आणि तर तो स्वतः रस्त्याच्या पलीकडे बिलला कोपऱ्यापर्यंत नाही तर त्याच्या मार्गावर सुखरूपपणे सोडेपर्यंत समोरच्या बिलीला त्या ठिकाणी थांबायला पण सांगत असे. म्हणजे आंधळ्यांची सुद्धा त्या ठिकाणी बसमध्ये तो सोय करायचा चांगल्या पद्धतीने. In short, I found that he irradiated such atmosphere of good temper and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. Irradiated म्हणजे स्प्रेड और प्रोड्युस्ड म्हणजे निर्माण करणे आपण त्याला म्हणतो. थोडक्यात म्हणजे तो कंडक्टर वातावरणात त्याचा गोड स्वभाव आणि जिव्हाळा यांचंही तो वातावरण निर्माण करत असे. आणि साहजिकच त्याच्याबरोबर प्रवास हा एक नैसर्गिक सावजन्ययुक्त म्हणजे स्वाभाविक सावजन्य आणि एक प्रकारे चांगला शिष्टाचार किंवा चांगलं वर्तन याचा तो धडा होता हे मला जाणवले असं लेखक म्हणतात. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ which he got through his work. लेखक म्हणतात की मला सगळ्यात जास्त काय भावलं, ज्या सहजतेने तो काम करत असे ते मला सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आवडलं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो गुड मॅनर्स. परंतु गैरवर्तणूक जशी संसर्गजन्य किंवा आपण त्याला संसर्गजन्य म्हणतो तशीच खूप चांगलं वागणं हे सुद्धा जरा काय असतं संसर्गजन्य असतं. तसं सद्वर्तनसुद्धा संसर्गजन्य असतं. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. असभ्यतेचा अनुभव आला की आपल्यातील बऱ्याच लोकांनाही आपल्यातील बहुतेक लोकही त्या पद्धतीने म्हणजे असभ्यपणे वागू लागतात. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकॉथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रेबल विथ सनी पीपल. मात्र काही प्रसन्न लोकांच्या सहवासाचा स्वतःवर परिणाम
होऊन देणारी एखादी संस्कारीण व्यक्ती आपल्याला अपवादानेच त्या ठिकाणी आढळेल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. शिष्टाचाराचंही हवामानासारखंच असतं. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किट्स. आणि किट्स हे कवी म्हणतात की एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तीलाही उल्हासित किंवा आनंदी करतो. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. And in this way, त्याचप्रमाणे एखादी आनंदी व्यक्ती देखील एखाद्या ग्लुमिएस्ट म्हणजे उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखा एक ब्लेसिंग म्हणजे आपण त्याला एक आशीर्वाद म्हणतो, प्रसन्नता म्हणतो, त्या ठिकाणी रुजू शकते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन दी पोलाईट कंडक्टर्स बस. आणि म्हणून त्या विनम्र अशा कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलिडेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बेरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि त्याची सिव्हिलिटी म्हणजे सभ्यता, त्यानंतर त्याची कॉन्सिलिडेटरी म्हणजे सलोख्याचं ॲड्रेस म्हणजे सलोख्याचं आपण त्याला किंवा सुलभ संबोधन म्हणतो. अँड गुड ह्युमर्ड बेरिंग, आणि त्याच्यामध्ये असणारी खिलाडू वृत्ती त्याच्या प्रवाशांमध्ये नेहमी इन्फेक्ट म्हणजे पसरत असे. इन लायटनिंग देअर स्पिरिट्स ही लायटन हिज ओन टास्क. आणि प्रवाशांची मनं हलकं करताना तो स्वतःचंही मन हलकं करत असे, स्वतःचे काम हलकं करत असे. हिज गैटी वॉज नॉट वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची ही गैटी मीन्स आनंद, आपण त्याला म्हणतो, जॉय म्हणतो. त्याची प्रसन्नता, त्याचा उत्साह व्यर्थ नव्हता. ती व्यर्थ जाणारा नव्हता, तर त्याची ती काय होती, एक चांगली मोलाची अशी इन्व्हेस्टमेंट होती, गुंतवणूक होती. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. लेखक म्हणतात की आजकाल माझ्या बस मार्गावर त्याच्याशी माझी भेट होत नाही. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड ही सनशाईन ऑन दी अनादर रोड. पण त्याची जी प्रसन्नताच आहे, त्या प्रसन्नतेचा प्रकाश दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवत असेल. लेखक म्हणतात की मला तशी होप आहे, आशा आहे. इट कॅनॉट बी टू वाईडली डिस्फ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड म्हणजे मळकट जग, आपण त्याला म्हणतो, निरस कंटाळवाणं. या निरस कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरवणे तितके सोपे नाही. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. बघा, पेनेजेरिक मीन्स अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग ऑर प्रेज समथिंग, आपण त्याला गुणगान म्हणतो. त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर मी त्याचं गुणगान करणं, स्तुतीपर भाषण लिहिल्यासारखं मी कदापि तशी दिलगिरी व्यक्त करणार नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन दी लोनली मूर, आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मोडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. लेखक म्हणतात, जर विल्यम वर्ड्सवर्थसारखा कवी जर एका गरीब लीच गोळा करणाऱ्याकडून, किंवा त्याला पण जळवा म्हणतो, कुठल्याही ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला, तर मग सुस्वभावाने आणि थोड्याशा दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य सेवा देखील ही किती सन्माननीय असू शकते, हे दाखवून देणाऱ्याकडून काही लोकांनी तरी चांगल्या आचरणाचे धडे घेण्यास मला काहीच त्या ठिकाणी गैर वाटत नाही. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट
The war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. बघा, दैनंदिन जीवनातल्या वातावरणात आनंदी सुखी करणाऱ्या छोट्या छोट्या ज्या काही ॲग्रीमेंट्स असतात, सुसंस्कार असतात, त्यांच्यावर, शिष्टाचारांवर युद्धामुळे भयंकर परिणाम झाले आहेत. ही गोष्ट सर्वमान्य आहे. ही गोष्ट सर्वमान्य आहे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. परंतु जर का आपल्याला परस्परांचं जीवन आनंदी आणि सुसह्य, टॉलरेबल म्हणजे सुसह्य बनवायचं असेल तर आपण सिव्हिलिटीज बॅक म्हणजे शिष्टाचार परत आणले पाहिजेत. We cannot get them back by invoking the law. कायद्याचा अंमल दाखवून किंवा बडगा दाखवून आपण शिष्टाचार परत आणू शकत नाही. The policeman is necessary symbol and the law is necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. बघा, अजूनही पाहिजे तेवढ्या सभ्य नसलेल्या आपल्या समाजासाठी पोलीस हा एक आवश्यक घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक अशी संस्था आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा फक्त आपल्याला मटेरियल अटॅक म्हणजे शारीरिक हल्ला आपण त्याला म्हणूया, शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence helps us to make restore the civilities. त्याचप्रमाणे लिफ्टमनने त्याच्या नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली जी काही शारीरिक हिंसाचाराची जी पद्धती होती, आपल्याला ती पद्धत तोच शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाही. I suggest to him that he would have had a moral, subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. लेखक म्हणतात की मला असं सुचवायचं आहे की त्या लिफ्टमनने कृपया न म्हणणाऱ्या त्या सदग्रस्ताशी विनयशीलपणे, नम्र पद्धतीने वर्तन केलं असतं तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने त्या माणसाचा बदला घेऊ शकला असता. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याला विजय मिळवता आला असता आणि तो त्याचा खरा विजय ठरला असता. The polite man may lose the material advantage but he always has the spiritual victory. सभ्य माणूस जो असतो कदाचित भौतिक फायदा गमावत असेल, परंतु त्याचवेळी स्पिरिच्युअल व्हिक्ट्री म्हणजे आध्यात्मिक किंवा आपण त्याला नैतिक विजय त्याचा नेहमी होत असतो. आय कॉमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. लेखक म्हणतात लिफ्टमॅनला चेस्टरफील्डची गोष्ट सांगण्यासारखी आहे. In his time, the London streets were without the pavements of today. त्या काळी लंडनच्या रस्त्यांवरती आजच्यासारखे
आजच्यासारख्या फुटपाथ नव्हत्या. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. आणि जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल, सेड द मॅन हू मेट चेस्टरफील्ड ऑन द डे इन द स्ट्रीट. एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यात भेटलेला एक माणूस म्हणाला, मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड, स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. त्यावर मान झुकून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड उत्तरला की मी नेहमीच देत असतो. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. त्याने घेतलेला हा बदला, दिलेलं हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते. हे लिफ्टमनला पटेल अशी लेखक म्हणतात की मला अपेक्षा आहे. फ्रेंड्स, इन दिस सेकंड पार्ट ऑन सेइंग प्लीज वी हॅव फिनिश्ड दिस स्टोरी. आय होप यू वुड लाईक this English Marathi explanation of the story. If you like, then like, subscribe and share the channel. I express my gratitude towards you for watching the video.